देव आमच्या जीवनामध्ये कैक वेळेला कठीण प्रसंगांतून आम्हाला नेतो, कारण आमचा भरोसा मनुष्यांवर देवापेक्षा जास्त बसलेला असतो आणि देवाला तो तोडायचा आहे। देवाला हे दाखवून द्यायचे आहे की मनुष्य काहीच नाही। यशया 2:22 वचन म्हणते, मनुष्याचे नावच घेऊ नका, त्याचा श्वास त्याच्या नाकपुड्यात आहे, त्याला काय जमेस धरावायचे आहे। अर्थात आम्ही कैक वेळेला मनुष्यांची बुद्धी, हुशारी, ज्ञान आणि त्याची ताकद, मसलत यावर अवलंबून राहतो आणि त्यामुळे आम्ही देवापेक्षा मनुष्यांना उंच करतो आणि देवाला ते आमच्या जीवनातून काढून टाकायचे आहे। आम्हाला योग्य वळणावर आणायचं आहे आणि त्यासाठी तो आमच्या जीवनात परिस्थिती आणतो आणि त्या कठीण परिस्थितीत तावून सुलाखून आम्हाला सरळ मार्गात आणतो। स्तोत्र 118 याचं वचन 8 आणि 9 मी वाचत आहे। मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे, अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे। प्रियजनो, या ठिकाणी आम्ही मनुष्यांवरील भरोसा याविषयी पाहत आहोत। बायबल या ठिकाणी आम्हाला शिकवित आहे की आम्ही मनुष्यांवर भरोसा करता कामा नये, त्याउलट आम्ही परमेश्वराला शरण जाणे हे आमच्यासाठी चांगले आहे। बायबलमध्ये अनेक वचने आहेत, परंतु सर्व वचनांचा एक केंद्रबिंदू असणारं एक वचन आहे आणि ते हे वचन आहे स्तोत्र 118 अध्याय आणि याचं 8वं वचन। हे बायबलचं एकदम मधलं वचन आहे, ज्याला म्हणतात केंद्रबिंदू असणारं वचन, आणि ते वचन आम्हाला शिकविते की आम्ही मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे आहे। परमेश्वराला शरण जा, मनुष्यांवर भरोसा करू नका। का बरं वचन असं का म्हणत आहे? इर्मया 17 अध्याय याचं 5वं वचन म्हणते, परमेश्वर असे म्हणतो, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, मनुष्याला आपला बाहू करीतो, ज्याचे अंतकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे। अर्थात देवावरील त्याचा भरोसा निघून गेलेला आहे, त्याचे अंतकरण देवापासून फिरलेले आहे आणि त्याने मनुष्याला आपला बाहू केलेला आहे, म्हणजे मनुष्य काहीतरी माझ्यासाठी करील, अशा प्रकारचा भरोसा हा एकदम खोटा भरोसा आहे। अर्थात या ठिकाणी हे वचन आम्हाला म्हणते की ज्याचे हृदय परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे। किती वाईट गोष्ट आहे बघा। आणि आज आम्हाला सभोवती जर आम्ही नजर टाकली तर आम्हाला हीच गोष्ट आढळते की मनुष्य मनुष्यावर भरोसा करतो, देवावर करीत नाही, कारण तो देव त्याला दिसत नाही, तो अदृश्य आहे आणि म्हणूनच आम्ही पाहतो की ते अशा अवस्थेमध्ये आज आहेत। अर्थात देव या ठिकाणी मनुष्यावर भरोसा का ठेवू नये याचे कारण देत आहे, कारण मनुष्याच्या नाकपुड्यात जो श्वास आहे एका क्षणात निघून जातो, त्या श्वासावर कोणाही मनुष्याचा काहीही ताबा नाहीये। म्हणून देव म्हणतो की त्या माणसाचं नावच घेऊ नका, त्याला काय जमेस धरावायचे आहे, कुठेच नाही। अर्थात मनुष्य देवापुढे धूळ आणि माती आहे, क्षणभंगूर आहे। म्हणून आम्ही आमचा भरोसा मनुष्यावर, मनुष्याच्या ज्ञानावर, बुद्धीवर, ताकदीवर, कोणाच्या युक्तीवर बिलकुल आम्ही करता कामा नये। म्हणून मनुष्यावर केलेला भरोसा हा पूर्ण खोटा भरोसा आहे। देव आम्हाला हे दाखवू इच्छितो। म्हणून या जगात अनेक लोक कठीण प्रसंगांतून जातात आणि त्यावेळेला त्यांना अनुभव येतो या जगात कोणीच कोणाचे नाही। अर्थात बरोबर आता समज आली, हीच देवाला आम्हाला समज द्यायची आहे की या जगात खरंच कोणी कोणाचं नाही, एकच आहे आणि तो आमचा निर्माण करता, त्याचीच आम्ही आशा धरावी। तो धोका देत नाही, तो फसवत नाही, तो आम्हाला टाकत नाही, तो आम्हाला सोडत नाही आणि म्हणून त्या देवाचीच आम्ही आशा धरावी।